आम्ही रात्रभर मस्त याच पंडालमध्ये थांबलेलो महाराजांच्या. सो आता ते महाराज बाहेर आहेत, तो आम्ही इथनं रजा घेतोय म्हणून चाललोय बाहेर आता. सो इथनं निघतोय. सकाळचे म्हणजे दुपारचे झाले, आता 2-2:30 वाजलेत. सो आम्ही निघतोय आता. बाकी आमची सगळी गँग इकडे रेडी आहे बाहेर. सो आता आम्ही तिथनं निघतो आणि आता जाणार संगमला, कारण सकाळी संगम बंद होता. सो आता चालू असेल तर आम्ही तिथे आंघोळ करणार. सो त्याच्यानंतर पुढे जाणार. आता बघूयात कोणता काय पंडाल चालू आहे किंवा काय आम्हाला भेटते सुविधा, ते आम्ही पुढे बघूयात. सो आम्ही महाराजांचा निरोप घेतो आणि निघतो. चलो महाराजी. ओके, आता आम्ही ना इथनं एंट्री केली, या साईडला चाललो आहे. सो आपल्याला जाताच ना इकडून जाताना महाराज लोक सगळे बसलेले दिसतात इकडे. सो आपले हे महाराज लोक बसलेत, सगळे त्यांचे पंडाल आहे तिकडं. बाकी हे बघा, हे सगळे महाराज लोकांचे पंडाल आहेत. ज्यांना दर्शन घ्यायचे ते घेऊ शकतात. असेच नागा साधू वगैरे सगळे महाराज असे इकडे बसलेले बघा. हे बघा डिस्को महाराज, हे बघा नागा महाराज. गणेश, तू बघितले महाराज सगळे? हो सर्व बघितले. मी पण सगळे बघितले ना. हे शेरू स्वतः महाराज, आम्ही दुसऱ्या महाराजला का बघू. बघा, आमच्या सोबत पण एक महाराज आहेत, शेरू महाराज. तो महाराजचं नाव काय रे? भाऊ बोलत तो 5 नंबरवाला. तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. आपल्याकडे पण महाराज येते, सांगतात तिकडे जाऊ नका, इकडे येऊन बघा एक वेळेस. बाबा इकडे बसते. बम बम भोले. हे सगळं प्रसाद सेवन करताना तुम्ही बघितलं. आता त्यांच्यासाठी प्रसाद हेच असतो, बाबा भोलेचा प्रसाद. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. फुलं पडतात अंबरनाथवरनं आलेल्या माणसांवर आमच्या. बघा अशा प्रकारे सगळे फुलं पडतात आमच्यावर. काय बोलतो गाणं, कसा वाटला फुलावरून? भाऊजी कुठे गेलं? मस्त मस्त. चला चला, फुलं पडली. आता आपण जाऊ आता बघ परत हेलिकॉप्टरच्या मागं. फायनली आम्ही संगमच्या इथे पोहोचलो आंघोळ करण्यासाठी. सकाळपासून बंद होता संगम. सो आता आम्ही संगमच्या इथे पोहोचलोय. आता इथं आंघोळ करणार मस्त, आणि आंघोळ करून मग आपल्या गाडीच्या इथं जाऊ, पार्किंगच्या इथे. आणि आता एकदम तयार आहे राज इकडं, मी भाऊजी नट्टूचे टातून कपडे काढतो. आता आम्ही जाऊ मस्त संगममध्ये आंघोळ करायला. आंघोळ झाली ना मग परत आपण चेंज करून मग आपल्या पार्किंगच्या इकडे जायचं. आपण प्रस्थान करू. तिथनं पण आम्हाला 20-25 किलोमीटर जायचं. सो इथला समोरचे सगळे रस्ते बंद केलेले आहेत. आम्ही जाणार तो जसा कालच्या रोडने आलो तोच. बाकी लोक बघा. फायनली आम्ही आता गंगेच्या स्नान करण्यासाठी आलो. तिथं आपली गंगा वगैरे आहे. झाली आंघोळ वगैरे झाली. आता गंगेचं पाणी घेतलं. हे बघा, ही एक कॅन्ड आहे. सो लयच वजन झालं आता, पण काय आपण रेवळ्यात चालूयात हळूहळू चालत सावकाश. तेच परत कपडे घातले, कारण की जीन्स घालणं आणि तो व्हाईट शर्ट घालणं आता पॉसिबल नाही, कारण की त्याच्याने चालता नाही येणार. अजून आम्हाला 25-30 किलोमीटर चालायचं आहे. चला निघूयात आता. झालं संगम स्नान. आता आपण गाडीच्या इथे जाऊयात आणि मध्ये काय असेल असं बघायसारखं तुम्हाला दाखवू नक्की. शिवाय नमः शिवाय. अशी वेळ आली आता. शेवटी कॅन्डी अशा घ्यायला लागल्या, कारण की
कसं ठेव कसं नाही. भाऊजी सांगत होते असं ठेव तसं ठेव. शेवटी भाऊजींनी एक आयडिया दिली, जसे आपल्याकडे काच पत्रीवाले येतात कचरा गोळा करायला, तसं डोक्यात लाव तू भाऊजी बरोबर आहे. घेऊन चल. काय करणार, कॅन्डी मला घेऊन जायचेच आहेत, नाही घेऊन गेलं तर परत याच्या बरोबर घर पण याला शुद्ध करायचंय, त्याच्यामुळे याला कॅन नेणं जरुरी आहे. घर शुद्ध आहे, पाय ठेवतात तर घरात तर आंघोळ आमची झाली आहे. आता आम्ही चाललोय कॅन्डी घेऊन. आता आपला ब्रिज खुलणार इथनं, या ब्रिज बंद केलेला आहे, चालू करूनच जाऊ आपण. हे बघा चला. वरचे ढग बघताय ना, संध्याकाळ झाले आता, काहीतरी 5:30 वाजलेत. सो आणि एकदम मस्त आहे सनसेट पण बघा इकडं. चला वाट साईड, एकदम मस्त सनसेट आहे. आणि आम्ही चाललोय. कॅन्डी आहेत माझ्याकडे थोडा, म्हणून परिश्रम करत करत मला जायचं आहे. बाकी आमचे पार्टनर कुठे आहेत, सो बघूयात. फायनली आता आम्ही बसलोय टेम्पोमध्ये, आपल्या EV चार्जिंग रिक्षामध्ये. नट्टू चेटनमुळे आपण इथं बसलो आणि आता इथनं आम्हाला हे ब्रिजपर्यंत सोडणार आहेत. त्या ब्रिजवरून बाकीच्या गाड्या पकडून आपण डायरेक्ट नैनीला जाऊ. सो आत्ता कुठे बरं वाटतंय रिक्षात बसल्यावर. बाकी कधीपासून आत्ता पण मगाशी 7-8 किलोमीटर आमची चाल झालेली आहे. आणि तुम्ही कमी कमी बोलताय, जास्त 10-12 किलोमीटर झाला असेल. नंतर ना त्यांना येते की यायचं असेल तर खरंच विचार करून या. हा, यायचं असेल मग तर भक्तिभावाने या. तुम्हाला चालताना पाय वगैरे दुखणार नाही. आम्ही पण भक्तिभावाने चालूय, पण तरी थोडे दुखतात, कर्म बोलतात ना तसे. सो बरं वाटतंय, तरी एन्जॉय करतोय आम्ही. आता जवळपास पोहोचलो आपण ब्रिजकडे जाऊयात. मग तिथनं चुंगी पूल, फायनली आम्ही शास्त्री ब्रिज क्रॉस केला. शास्त्री ब्रिज क्रॉस केल्या मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतो काकांकडं. आणि खरंच मस्त चहा आहे, भट्टीचा चहा आहे त्यांचा, म्हणजे गॅस बीस नाही, भट्टीवर चहा बनवलाय. आणि खाऱ्यापुऱ्या पण खाल्ल्या इथं. बाकी भाऊजी आपण फ्रीमध्ये आलो ना शास्त्री ब्रिजवर, फ्रीमध्ये आम्ही बाईकवर फ्रीमध्ये आलो, बाकी यांनी पैसे देऊन आले. चला इथून म्हणजे आपलं भाग्य चालू झालं आता, चांगली गोष्ट आहे. आता पुढे पण मजा येईल. इथं परत पुढे चाललोय आणि माझ्या हातात जे होतं ते राजनी घेतलेलं आहे, म्हणजे संगमचं वॉटर पाणी, गंगाजल नाही नट्टूचे आहेत, गंगाजल, सरस्वती आणि कावेरी ना, सगळं त्याच्यात मिक्स आहे पाणी. यमुना. तर राजनी घेतले ते सगळं आणि आम्ही चाललोय. आपण ना आता या ठिकाणी आलोय आणि इकडे जर बघाल ना, मस्तपैकी आपले पाळणे वगैरे दिसत आहेत. आणि ही आपली मंदिर, सॉरी आपली शिवरात्रीची जिथे असते ना तयारी, तसे इथे पाळणे दिसत आहेत. सो आपण पाळणे बघतोय, सगळं काय बघतोय, पण चालणं विसरत नाही, कंटिन्यू आपण चालतोयच. सो एक 30-40 किलोमीटर चाललो असेल आज, पण अजून भरपूर चालायचं. ए मारा पुढी, खतरनाक लाइटिंग होती मागे. चला भाई साहब, चलते चला. आता आम्ही पवनच्या घरी डायरेक्ट आलोय, मध्ये काही शूट केला नाही. जेवलो पण, भाऊजी वगैरे ते जेवायला बसलेत. आता जेवण वगैरे झालं, खूप भूक लागली आणि पाय भरपूर दुखवते. सो याच्या घरी आलो, मस्त यांनी सोय केली आमची. याला ओळखत असाल तुम्ही, पवन आपल्या इथला. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता उद्या आम्ही मुंबईला निघणार आहोत. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.